या खुसखुशीत कापण्यांसोबत माझी खूप जवळची आठवण आहे. म्हणजे मी लहान असताना आषाढ महिना सुरू झाला की आजीची लगबग सुरू व्हायची. मग मामाकडे डबे पाठवायचे. त्या डब्यांमध्ये काय तर एक डबा गच्चभर कापण्या, खुसखुशीत अशा कापण्या, तिखट पुऱ्या, सांजोऱ्या असे वेगळे प्रकार ती पाठवायची. न चुकता आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी डबे आमच्या घरी असायचे. बघा काय कमाल दिसतात या कापण्या. चला पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना आषाढ विशेष मस्त अशा खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या ते बघणार. त्या कापण्या बनवताना खूप जणांची तक्रार असते की त्या कधीतरी म्हणजे केल्या तर मऊच पडतात किंवा एकदम कुरकुरीत होतात, कुडकुडीत होतात की त्या खाताना खूप त्रास होतो. तर या सगळ्या चुका टाळण्यासाठी खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. 5 महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या आपण प्रोसेसमध्ये बघणार आहोत. पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे प्रमाण अचूक हवं कापण्या बनवताना. प्रमाण अचूक हवं कापण्या बनवताना. प्रमाण जर इकडे तिकडे गडबडलं ना, कापण्या पण गडबडतात. तर इथे खुसखुशीत कापण्या बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. मेजर करून घेतलेलं आहे, बरोबर 2.5 कप गव्हाचं पीठ आहे. सो हे अगदी महत्त्वाचं आहे, मेजरमेंट अचूक हवे. आता इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. हा नॉर्मल गूळ आहे, सेंद्रिय गूळ आहे, नैसर्गिक नाही आहे, थोडा काळपट आहे. पण शक्यतो मी सजेस्ट करेल की ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय गुळच्या ऐवजी नैसर्गिक गूळ वापरा. थोडासा आहे ना रंग त्याचा गडद होईल कापड्यांचा तळताना, त्यामुळे शक्यतो नैसर्गिक गुळाचा वापर करा सेंद्रिय ऐवजी. अगदी चिमूटभर मीठ लागेल. 1 चमचाभर बडीशेप, कच्ची बडीशेप आहे ही. 1 चमचा तेल लागेल. 2 चमचे इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनच्या पिठामुळे काय होतं ना, या ज्या कापण्या आपण तयार करतो या कापण्या अजिबात कुडकुडीत होत नाही. छान त्याला एक सॉफ्टनेस राहतो आणि ॲट द सेम टाईम क्रिस्पही जसा हवा तसा राहतो. आणि सगळ्यात शेवटी खसखस आहे जी आपल्याला कापण्यांवर छानपैकी लावायची. चला आता रेसिपी सुरू करूया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता गूळ आहे ना आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे. तर अर्धा कप गूळ आहे तर अर्धा कपच पाणी घ्यायचं. आता इथे कपच्या ऐवजी वाटीचं प्रमाण जरी घेतलं तरी चालेल. म्हणजे एवढी वाटी जर तुम्ही गूळ घेतला तर तेवढीच वाटी पाणी घ्यायचं आणि तेवढ्याच 2.5 वाट्या तुम्हाला गव्हाचं पीठ लागेल आणि 2 चमचे बेसन. आणि यामध्ये घालूयात हा गूळ. गुळाचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचं नाही, फक्त या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा. तोवरच हे पाणी आपल्याला गरम करायचं, जोवर हा पूर्ण गूळ विरघळत नाही तोवर. चला इथे पाण्याला उकळी आलेली आहे, गुळही विरघळत आलेला आहे. तर गॅस बंद करते आणि या गुळाच्या पाण्यातच आपण तेल घालूयात. ही महत्त्वाची टीप आहे. त्यामुळे काय होतं ना, तेल छान असं एकसारखं जेव्हा आपण कणिक मळतो ना तेव्हा ते लागलं जातं. त्यामुळे यातच आपण तेलही मिक्स करून घेऊयात आणि हे पाणी हलकंसं कोमट करून घेऊयात. गरम गरम पाण्याचा आपण वापर नाही करणार. चला आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये हे बेसन पीठ घालूयात. बडीशेपची चव खूप मस्त लागते या कापण्यांमध्ये. अगदी चिमूटभर मीठ आणि हे मिसळून घेऊयात व्यवस्थित. आता हे छान मिसळून झालं की यामध्ये हे जे गुळाचं पाणी आपण घेतलंय करून हे गाळून घालूयात, जेणेकरून जर गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जाईल. हे बघा थोडेसे पीठ्स आहेत. आणि आता हे आधी चमच्याने छान ढवळून घेऊयात. अजिबात यामध्ये ॲडिशनल पाण्याचा वापर करायची गरज नाही आहे. हे जे गुळाचं पाणी आहे ना त्यात हे छान मळून होतं. पाणी पण घालायची गरज नाही आणि पीठ तर अजिबात घालायची गरज नाही. अगदी अचूक प्रमाण आहे. आता इथे ना हे कापड्यांची कणिक छान मळून घेतली आणि तुम्ही बघू शकाल अजिबात ना मी पाण्याचा अंश वापरलेला नाहीये.
आता याचे 3 पोर्शन साईज करून घेऊयात. पोळपाट घ्यायचं, जरा गोळा एकसारखा करून घेऊयात. आणि छान याची पोळी लाटून घेऊया. तेलाचा वगैरे वापर करायची गरज नाही अजिबात. आणि अशा भेगा दिसल्या तरी काही हरकत नाही, कारण छान मग आपल्या फ्लेकी कापण्या होतात. चला, आता हे छान लाटून झालंय. आता यावर आहे ना थोडी खसखस पेरायची, कारण ते दिसते खूप छान आणि त्याची चवही खूप सुरेख येते या कापण्यांवर. आणि ती लाटून घ्यायची, म्हणजे ती त्यामध्ये छान लागली जाते. नाही लाटली ना तर ती म्हणजे तेलात तळताना सुटते. त्यामुळे छान अशी प्रेस करून लाटून घ्यायची. आता हे बघा, हे फार असं जाडजूड ठेवायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही. खूप पातळ केलं नाही तर हे कडक होणार. आपल्याला छान हे खुसखुशीत करायच्यात कापण्या. खूप पातळ लाटलं, एकदम पापडासारखं पातळ, तर कडक होणार. आणि खूप जाड ठेवलं तर आतमध्ये त्या कापण्या आहेत त्या कच्च्या राहायची शक्यता असते. त्यामुळे हे एकसारख्या लाटायचे, खूप जाड नाही, खूप पातळ नाही, मध्यम आकाराचे. आता हे पिझ्झा कटर किंवा सुरी घ्यायची, याच्या कापण्या तयार करूया. आता तुम्हाला कसं हवंय त्याप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता. थोडंसं याचं त्रिकोणी आकारामध्ये कट करते. आता हे मी ना याला छान असा डायमंड आकार देते. लहान होते ना मी तेव्हा आषाढ लागला की आजीकडून कायम हा फराळाचा डबा यायचा, ज्यामध्ये भोपळ्याचे घारगे, तिखट पुऱ्या आणि या कापण्या आवर्जून असायच्या. आता हे कडेचे जे छोटे छोटे पीसेस आहेत ना, हे मी काढून घेते. आणि सगळ्या कापण्या आपण आता लाटून घेऊयात याच पद्धतीने. आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या कापण्या तळायच्या कशा. मोठ्या गॅसवर कापण्या तळल्या तर त्या आत कच्चारातील बाहेरनं पटकन रंग बदलेल, कारण गूळ आहे. मंद आचेवर तुम्ही तळत गेलात तर त्या कडक होतील, म्हणजे कुडकुडीत होतील. परफेक्ट जर तुम्हाला तळायच्या असतील तर मध्यम आचेवर तळा. लहान गॅसवर नाही, मोठ्या गॅसवर नाही, मध्यम आचेवर या कापण्या तळून घ्यायच्या. गॅस सुरू म्हणजे तेल तापलं ना की 1 मिनिट हवं तर तुम्ही गॅस त्याचा ताव कमी करून घ्या, मग पुन्हा गॅस सुरू करा आणि मग या कापण्या तेलामध्ये सोडा. हे बघ, गुळ आहे, गुळाचा रंग आहे ना फटाकन बदलतो, म्हणून हाय हीटवर नाही तळायच्या आणि अगदी मंद आचेवर तर अजिबात नाही तळायच्या, मग एकदमच खाताना खूप त्रास होईल. छान अशा बदामी रंगावर तळून झाल्या पाहिजे या कापण्या. मस्तपैकी फुगतायत पण त्या शंकरपाळी सारख्या. गॅसचं तापमान आहे ना एकसारखं करा. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तेलात सोडल्यावर त्या अशाच सोडू नका, अशा एकसारख्या ढवळत राहा. जसं आपण गुलाबजाम करतो ना तसं, म्हणजे त्या एकसारख्या तळल्या जातील. त्यातली जी गरम हवा आहे ना ती निघून जाते आणि मग तेलाचं तापमान त्याला एकसारखं लागलं जातं. हे ढवळत ढवळत राहा, म्हणजे कापण्या एकसारख्या अशा बदामी रंगावर तळल्या जातात. थोड्या काही वाटतायत ना मला झाल्यात, या अशा काढून घेते मी आधी. वा, आणि आता टिश्यू पेपरवर काढूयात. कमाल, या पण ऑलमोस्ट होत आलेल्या आहेत. आणि लक्षात घ्या, अजिबात हाय हीटवर किंवा लो हीटवर करू नका.
मध्यम आचेवर तळा. खूप तळायला जरी त्याला वेळ गेला ना तरी त्या खुसखुशीत बनत नाही. तेल छान निथळून घ्या. टिश्यू पेपर. बहारदार, अगदी आषाढ सुरू झालाय ना असा फील येतोय, जबरदस्त. चला आता सगळ्या कापण्या आपण तळून घेऊयात. मस्त अशा कापण्या, भोपळ्याचे घारगे, तिखट पुऱ्या, कमाल बेत बनतो. याच्याशिवाय आषाढ साजरा होत नाही असं म्हणतात. चला, हा पुढचा घाणा देखील मस्त तळून झालेला आहे. कमाल सुवास तरळतोय, रंग सुरेख दिसतोय. क्या बात आहे. तर हेच काढूयात. वा, चला आता तळून घेतेच की सगळ्या कापण्या. आता या थंड झाल्या, पूर्ण थंड करून घ्यायच्या. गरम गरम खायचं धाडस करू नका, कारण गुळ आहे, गुळाचा चटका आहे ना जोरदार बसतो जर आतपर्यंत खूप गरम असतील या कापण्या तर. त्यामुळे थोडं थांबा, धीर धरा, थोडं थंड होऊ द्या, मग खा. हवंय ते ना दमटपणा असतो, त्यामुळे थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये ठेवा, नाहीतर त्या साधळतात आणि त्याचा खुसखुशीतपणा पूर्ण निघून जातो. हवं तर तुम्ही स्टीलच्या डब्यात वगैरे स्टोअर करणार असेल ना तर त्याला एखादा रद्दी पेपर लावा झाकणाला, किंवा मग सुती कापड लावा. पण शक्यतो हवा बंद ठेवा, नाहीतर दमट हवेमुळे त्या कापण्या मऊ पडतात, मग खायला मजा नाही येत. चला, अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.